Hello students. Today we are going to learn the unit second plant water relations, and from this unit second plant water relations we have to get idea about on the turgor pressure, wall pressure, diffusion pressure and diffusion pressure deficit, that is DPD. What is turgor pressure? The pressure developed on the cell wall due to turgidity in the cell when equilibrium is established. Entry of water stops because of osmotical potential that is equal to the turgor pressure. Friends, in the last lecture we have learned related with exosmosis, endosmosis, or again we are going to learn about that endosmosis, exosmosis processes. We know that whenever the cell become a turgid, isn't it? It creates a pressure on a cell wall. But when the equilibrium is established, entry of water stops because of osmotic potential that is equal to the turgor pressure. So this is about the turgor pressure. Now we have seen in the last slide turgor pressure means how actually the things are going to happen. Entry of water in a cell, and whenever equilibrium is there in osmotic potential, the pressure is created on a cell wall, that is known as a turgor pressure. Now here we have to see or get idea about wall pressure. When a plant cell is kept in a pure water, the external water enters into the cell due to difference in the concentration gradient. As a result of these process, cell becomes turgid. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला फिजिओलॉजीतल्या ह्या टर्मिनॉलॉजी एक्झॉस्मोसिस असेल, एंडोस्मोसिस असेल, प्लाझ्मोलिसिस असेल, डी प्लाझ्मोलिसिस असेल किंवा वॉल प्रेशर असेल, ह्या जर तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायची असली, इफ यू वॉन्ट टू कीप इन माइंड फॉर एव्हर, ओनली वन एक्झाम्पल यू हॅव टू कीप इन माइंड, द वॉटर रन टुवर्ड्स द शुगर. पाणी साखरेकडे पळत आहे. मी असं का म्हणतोय बघा. आता हे पहिलं स्टेटमेंट ह्या स्लाईडमधलं आहे. व्हेन ए प्लांट सेल इज केप्ट इन ए प्युअर वॉटर. आपण काय केलं, प्लांट सेल घेतलेली आहे, ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे. ठेवल्यानंतर बाहेरचं पाणी हे कुठं जाते, सेलमध्ये जाते. का जाते, व्हाय? बिकॉज देर इज अ डिफरन्स इन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे आपण जर बघितलं तर बाहेरचं पाणी हे प्युअर पाणी, सेलमध्ये आत जी सेल सॅप आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, जास्त आहे. पाणी कुठून कुठं पळणार आहे, पाणी हे साखरेकडे पळणार आहे. मग साखर कशात जास्त आहे आता इथं, तर सेल सॅपमध्ये जास्त आहे. म्हणजे बाहेरच्या ॲटमॉस्फिअरचं पाणी, ॲटमॉस्फिअरमधलं सराउंडिंगमधलं पाणी जे आहे सॉल्वंट आहे, ते सॉल्वंट कुठं जाणार आहे, तर दॅट एंटर into the cell sap. का? Because there is a difference in the concentration gradient. Cell sapचं concentration हे जास्त आहे as compared to the concentration of A. We will say that the solution outside the cell. आता इथं आपण काय घेतले, प्युअर वॉटर घेतलं, त्यामुळे हे सोल्युशन आहे का, नाही, हे सॉल्वंट आहे. दॅट मूव्ज अक्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता हे बाहेरचं पाणी जर सेलमध्ये जायचं असेल तर त्याला काय क्रॉस करावं लागणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, जी सेल वॉलच्या आतमध्ये आहे. लक्षात येत आहे. आणि ज्यावेळेला पाणी आतमध्ये जाईल त्यावेळेला काय होणार आहे, सेल ही फुगेल, इट विल स्वेल.
मीन्स द सेल बिकम्स ए टर्जिड. आता लक्षात आलं का तुम्हाला टर्जिड म्हणजे काय? लक्षात येते ना? इन द लास्ट लेक्चर आय ऑल्सो गिवन यू आयडिया टू डू और कंडक्ट वन ऑफ द एक्सपेरिमेंट. पुन्हा मी एकदा सांगेन, द्राक्षाचे मनुके घ्या, मनुका पाण्यामध्ये टाकला की आपल्या लक्षात येते तो मनुका फुगतो, टर्जिड होतो, पुन्हा त्याला आहे तो शेप येतो. का? तर बाहेरचं जे पाणी आहे, ज्या पाण्यामध्ये आपण टाकलं ते पाणी कुठं आत जाते, तर त्या मनुक्यामध्ये जाते आणि मनुका टर्जिड होतं. म्हणजे त्यातली प्रत्येक सेल त्याच्यामध्ये पाणी जाते आणि म्हणून ते टर्जिड होतं आहे. सो इन केस ऑफ दिस यू कुड हॅव अंडरस्टूड. आता द सेल वॉल विच इज इलॅस्टिक डेव्हलप्स अ प्रेशर विच इज नोन ॲज अ वॉल प्रेशर. हे लक्षात घ्या. प्रेशर कुणी तयार केलं आहे? वॉलनं केलं आहे. इजंट इट? द सेल वॉल विच इज इलॅस्टिक डेव्हलप्स अ प्रेशर आणि त्याला म्हटलेलं आहे वॉल प्रेशर. हे लक्षात ठेवा. मग ती सेल इलॅस्टिक आहे, सेल वॉल इलॅस्टिक आहे आणि बिकॉज ऑफ दॅट वन इट क्रिएट्स सम प्रेशर which is known as a wall pressure. The pressure created by wall, that's why it is a wall pressure. The wall pressure presses the membrane in the opposite direction. वॉल प्रेशर काय करते? जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तिला काय करते? अपोजिट डिरेक्शनला प्रेस करते. सो यू माइट अंडरस्टूड दॅट हाऊ और व्हॉट इज द वॉल प्रेशर, व्हॉट इज द टर्जिड, हाऊ द सेल बिकम टर्जिड. सेल जर टर्जिड व्हायची असेल, सेल जर टमकिनी फुगायची असेल, इफ यू वॉन्ट्स टू दॅट इट गेट स्वेल, फुगीर व्हायची असेल तर काय करावं लागेल? आपल्याला सेल ही प्युअर सॉल्व्हंटमध्ये टाकावं लागेल. लक्षात येतं? याचा अर्थ प्युअर सॉल्व्हंट आहे त्याला आपण हायपोटोनिक सोल्युशन म्हणू शकतो. पण सोल्युशन का म्हणू शकत नाही? का तर त्याच्यामध्ये कुठलाही सॉल्ट डिझॉल्व केलेला नाही. वी हॅव टेकन द प्युअर सॉल्व्हंट, इजंट इट? सो दॅट प्युअर सॉल्व्हंट एंटर्स इन टू द सेल सॅप. सेल सॅप काय आहे? तर त्याच्यामध्ये शुगर आहे, त्याच्यामध्ये वॉटर आहे, म्हणजे तिथं सोल्युशन. सेल सॅपचं आपण काय म्हणूया, कॉन्सन्ट्रेशन हे जास्त म्हणजे हायपरटोनिक आहे ॲज कम्पेअर टू द प्युअर वॉटर. मग काय होतं? प्युअर वॉटर कुठं जातं आहे? सेल सॅपमध्ये जात आहे. सो दॅट इज टर्जिडिटी. नाव व्हॉट इज डिफ्युजन प्रेशर? डिफ्युजन प्रेशर is a hypothetical term which denotes the potential ability of any substance to diffuse from an area of its higher concentration to an area of its lower concentration. त्याला काय म्हटलं आहे? डिफ्युजन प्रेशर. ह्याच्यासाठी आपण लास्ट टाइम एक एक्झाम्पल पण सांगितलेलं होतं डिफ्युजनच्या बाबतीमध्ये. लक्षात येतं ना त्यांना? मुवमेंट ऑफ ए मोलिक्युल्स फ्रॉम द हायर कॉन्सन्ट्रेशन टू द or region of a higher concentration to the region of a lower concentration किंवा area of a higher concentration to the area of the lower concentration. से आपण बघितलं होतं. उदबत्ती घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये लावली तर त्या कोपऱ्यामध्ये उदबत्ती जळत असताना आपल्याला धूर जास्त तिथं दिसतो आणि त्यातला थोडा थोडा धूर हा काय होतो? बाकीकडं पसरत जातो. डिफ्युजन, इजंट इट? आता इथं आपण बघतो डिफ्युजन प्रेशर. Diffusion pressure is actually a hypothetical term, denotes potential ability of any substance diffuse from an area of its higher concentration to an area of its lower concentration. आता आपण उदबत्ती कोपऱ्यात लावली आणि एका कोपऱ्यामध्ये आपण काय केलं आहे? सेंटची बॉटल ओपन करून ठेवली आणि एकदम लांब समान अंतरावरती दोन्हीच्या एखाद्या व्यक्तीला आपण बसवलं आणि त्याला जर विचारलं तुला उदबत्तीचा वास येतो का सेंटचा वास येतो आहे? जर तो डिफरन्शिएट करू शकला आणि त्याच्या असं लक्षात आलं की सेंटचा वास त्याच्यापर्यंत लवकर पोहोच, याचा अर्थ पोटेन्शियल ॲबिलिटी ऑफ ए सेंट डिफ्यूज फ्रॉम एन एरिया ऑफ इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू एन एरिया ऑफ इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? जास्त आहे, मॅक्झिमम आहे. लक्षात आलं? आता डिफ्युजन प्रेशर ऑफ ए सोल्युशन इज ऑलवेज लोअर दॅन इट्स प्युअर सॉल्वंट. आता हे स्टेटमेंट आपण
आय विल गिव्ह यू वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल इज दॅट. समजा एखाद्यानं साखरेचं पाणी केलं आणि ते पाणी असं काचेवरून सोडून दिलं तर फास्ट पडतं आहे, बरोबर आहे. पण एखाद्यानं काय केलं, साखरेचा पाक केला आणि त्याच उतार असलेला थोडासा इन्क्लाइन केलेला जो ग्लास ठेवलेला आहे त्याच्यावरती ठेवलं तर त्याची मुवमेंट किंवा त्याचा वेग हा कमी राहतो. येते का लक्षात. सो डिफ्युजन प्रेशर ऑफ द सोल्युशन इज ऑलवेज लोअर दॅन इट्स प्युअर सॉल्वंट. याने असं सांगितलेलं आहे, समजा आपण पाणी सोडलं प्युअर तर लवकर निघून जाणार, पण त्या पाण्यामध्ये जर साखर मिसळली म्हणजे ते काय झालं, सोल्युशन झालं. डिफ्युजन प्रेशर मग त्याचं काय राहणार, कमी राहणार. यू हॅव टू कीप इन माइंड, जितकी तुम्ही साखर टाकत जाल तितकं त्याचं काय होणार आहे, डिफ्युजन प्रेशर ऑफ सोल्युशन इज ऑलवेज लोअर. जितकी साखर टाकाल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवत जाल तेवढं त्याचं डिफ्युजन प्रेशर काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. लक्षात येते का. दॅन इट्स प्युअर सॉल्वंट, हे या स्टेटमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आणि शिकायचं आहे. फ्रेंड्स, we have to now learn most important actually the point, that is diffusion pressure deficit. डेफिसिट म्हणजे काय, तर कमतरता. इजंट इट. डेफिसिट म्हणजे कमी असणं. आता डिफ्युजन प्रेशर डेफिसिट म्हणजे डिफ्युजनच्या प्रेशरमध्ये खालीवरपणा किंवा कमीपणा. लक्षात येतं बघा तेच. Diffusion pressure deficit is the pressure which opposes the diffusion of a water from the region of higher chemical potential to the region of a lower chemical potential. काय सांगितलं, diffusion pressure deficit is the pressure which opposes the diffusion of water from the region of a higher chemical potential to the region of a lower chemical potential. Next line we have to study, that is diffusion pressure deficit of a highly concentrated solution is a higher and diffusion pressure deficit of lower concentration is lower. Only you have to keep in mind, diffusion pressure deficit हायरचं हाय असतं, हायली कॉन्सन्ट्रेटेडचं, आणि लोअर कॉन्सन्ट्रेटेडचं असेल इज ए लोअर. दॅट यू हॅव टू कीप इन माइंड. द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सोल्युशन, diffusion of the solution is directly proportional to the concentration of the solution. Keep in mind, the potential diffusion of a solution is directly proportional to the concentration of solution. याचा अर्थ असा आहे, जितका आपण त्याच्यामध्ये सोल्यूट ॲड करत जाऊ तितकं त्याचं पोटेन्शियल डिफ्युजन हे कसं असणार आहे, कमी असणार आहे. आर यू गेटिंग. सो दीज थिंग्स यू हॅव टू कीप इन माइंड. नाव डिफ्युजन प्रेशर डेफिसिट स्टडी करत असताना काही पॉईंट्स लक्षात ठेवा. प्लांट सेल्स आर प्लेस्ड इन ए प्युअर वॉटर विल स्टार्ट्स एंटरिंग इन टू द सेल. आता आपण काय केलं आहे, व्हॉट वी हॅव डन, वी हॅव टेकन द प्लांट सेल अँड दॅट वी हॅव प्लेस्ड इन टू ए प्युअर वॉटर म्हणजे सॉल्वंटमध्ये आहे. मग काय होईल, डेफिनेटली सॉल्वंटमधलं पाणी वॉटर एंटर इन द cell sap. This is because of a higher diffusion pressure deficit of the cell sap. आता हायर डिफ्युजन प्रेशर डेफिसिट कुठं आहे, तर सेल सॅपमध्ये. काय आहे, तर त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त आहे. आर यू गेटिंग. दिस इज बिकॉज ऑफ ए हायर डिफ्युजन प्रेशर डेफिसिट ऑफ ए सेल सॅप. नेक्स्ट लाईन बघा. द डिफ्युजन प्रेशर डेफिसिट इज a measure of ability to the cells to absorb the water. डिफ्युजन प्रेशर डेफिसिट काय मेजर करत आहे, द ॲबिलिटी. कुणाची, तर सेलची. कशाची ॲबिलिटी, ॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर. कीप इन माइंड, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट मेजर्स ऑफ ए ॲबिलिटी टू द सेल्स टू ॲब्सॉर्ब द वॉटर. डिफ्युजन प्रेशर डेफिसिट
हे एखाद्या प्लांट सेलची काय करत आहे, ॲबिलिटी काय आहे, किती ताकद आहे काय करण्याची, टू ॲब्सॉर्ब द वॉटर. आणि म्हणून सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए सक्शन प्रेशर. माय फ्रेंड्स, कीप इन माइंड स्टुडंट्स, लक्षात येत आहे, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट is a measure of ability to the cells to absorb the water, and so the diffusion pressure deficit is also called as suction pressure. सक्शन म्हणजे ओढून घेण्याची ताकद. जितकं प्लांट सेलमध्ये डिफ्युजन प्रेशर डेफिसिट जास्त, का जास्त, तर हायर कॉन्सन्ट्रेटेड solution is there as compared to the pure water. जेवढे शुगरचं पर्सेंटेज जास्त तेवढं त्याच्याकडे पाणी ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी ही. सो फ्रेंड्स, द डिफ्युजन प्रेशर इज अ मेजर ऑफ ॲबिलिटी टू द सेल्स टू ॲब्सॉर्ब द वॉटर. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए सक्शन प्रेशर. अँड बिकॉज ऑफ दिस टेक्निक, अशा पद्धतीनं हजारो मीटर पाणी वनस्पती हे पाणी जमिनीतून ॲब्सॉर्ब करतात. आर यू गेटिंग व्हॉट आय हॅव टोल्ड टू यू? कसं पाणीवरती ते घेतात? बिकॉज ऑफ ए सक्शन प्रेशर. एम आय राईट? नाव, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द डिफ्युजन प्रेशर डेफिसिट, ऑस्मोटिक पोटेन्शियल, टर्गर प्रेशर अँड वॉल प्रेशर? पहिली लाईन आपण जर बघितली तर आपल्या असं लक्षात येईल, दिस वन, DPD, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट, ब्रॅकेटमध्ये SP लिहिले, दॅट इज सक्शन प्रेशर, इज इक्वल टू OP मायनस WP, मीन्स ऑस्मोटिक पोटेन्शियल मायनस वॉल प्रेशर. त्याच्या खाली जर आपण बघितलं, वॉल प्रेशर इज इक्वल टू टर्गर प्रेशर, म्हणून ते पुन्हा चेंज झालं. इथं जर आपण बघितलं तर काय चेंज झालं, मग DPD दॅट इज सक्शन प्रेशर इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर मायनस TP. एम आय राईट? डिफ्युजन प्रेशर डेफिसिट इज इक्वल टू ऑस्मोटिक पोटेन्शियल मायनस टर्गर प्रेशर. नेक्स्ट लाईन बघा, when water enters into the cell sap, the osmotic potential of the cell sap decreases. Most important thing is there. हे लक्षात ठेवा फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ज्या वेळेला पाणी एंटर करते इन टू द सेल सॅप, द ऑस्मोटिक पोटेन्शियल ऑफ ए सेल सॅप डिक्रीजेस. ऑस्मोटिक पोटेन्शियल ऑफ ए सेल सॅप डिक्रीजेस, बट टर्गर प्रेशर इन्क्रीजेस. एम आय राईट? जेवढं पाणी सेलमध्ये आत जाईल तेवढं त्याचं टर्गर प्रेशर वाढेल, पण ऑस्मोटिक प्रेशर जे आहे ते कमी होत राहतं. इन फुल्ली टर्जिड सेल, टर्गर प्रेशर इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर. त्याच्या खाली बघा, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट दॅट इज इक्वल टू सक्शन प्रेशर हे 0 राहतं. एम आय राईट? डिफ्युजन प्रेशर इज इक्वल टू सक्शन प्रेशर दॅट इज इक्वल टू 0. याचा अर्थ सेलसॅपमध्ये इनफ अमाऊंट ऑफ पाणी गेल्यानंतर त्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी होतं, इजंट इट? आणि ऑस्मोटिक प्रेशर कमी झाले की सक्शन प्रेशर त्याचं कमी होतं आणि ते पुन्हा बाहेरचं पाणी आत घेत नाही, अनलेस अँड अंटिल ऑस्मोटिक प्रेशर जे आहे ते वाढल्याशिवाय, इजंट इट? सो डिफ्युजन प्रेशर डेफिसिट दॅट इज इक्वल टू ऑस्मोटिक पोटेन्शियल मायनस टर्गर pressure. With this, thank you very much. But before completing this one, last time I have asked to you just to conduct some experiments at your places, isn't it? You might have conducted that one. We have learned
the two most important, I have to say that the many most important uh, terminology. Get it clear, first of all, the meaning of each and every terminology, isn't it? So, what is hypotonic solution? What is hypertonic solution? What is isotonic solution? Why to call that as a isotonic solution? Why to call to that as a hypertonic solution? Isn't it? So, these things you will be able to understand when and when you will conduct the experiments at your places where you are there. So, with this, thank you very much, my friends.